जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये डार्क थीममधले बॅकग्राऊंड कशाप्रकारे तयार करायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून टाका आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी रेग्युलरली घेऊन येत असतो। ओके, आणि जर तुम्हाला बॅकग्राऊंड तयार करता वेळेस जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आपल्या इंस्टाग्रामची आयडी ही तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचं चॅनल जॉईन केलं नसेल तर मित्रांनो व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण तिथे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स मी तुम्हाला देत असतो। तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बॅकग्राऊंड्स तयार करण्यासाठी आपल्याला पिंटरेस्ट ॲप्लिकेशन लागणार आहे। तर पिंटरेस्ट ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर पिंटरेस्ट ॲप्लिकेशनमधून आपल्याला हॉलिवूडच्या किंवा बॉलिवूडच्या मूवीचा पोस्टर असतो तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर ते पोस्टर यूज करून तुम्ही बॅकग्राऊंड कशाप्रकारे तयार करू शकता हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। ओके, तर सिंपली तुम्हाला पिंटरेस्ट ॲप्लिकेशन इथे ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला खालती इथे सर्चचं सिम्बॉल तुम्हाला बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मूवीज पोस्टर। मूवीज पोस्टर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बरेच पोस्टर तुम्हाला इथे बघायला भेटतील। तर यामध्ये तुम्हाला ज्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे असेल तो पोस्टर तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक मी पोस्टर डाउनलोड करून दाखवतो। तर हा जो ॲडव्हेंचर्स मूवीचा जो पोस्टर आहे तो आपण डाउनलोड करूया। तर जो पोस्टर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे, त्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून डाउनलोड इमेजवरती क्लिक करायचे। आपला पोस्टर हा गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। ओके, तर इथे तुम्ही मल्टिपल पोस्टर डाउनलोड करू शकता। तर हा पोस्टर एक आपल्याला चांगला दिसतोय, तर ह्याला पण आपण डाउनलोड करूया। आता आपण बॅकग्राऊंड्स पिक्सआर्ट ॲप्लिकेशनमध्ये तयार करणार आहोत। सिम्पली तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणारं पिक्सआर्टचं ॲप्लिकेशन तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलचा डाटा बंद करायचा आहे, त्यानंतर एडिट अ फोटोवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे एक सिम्पली बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे। ओके, आता तुम्हाला खालती ॲड फोटोचं एक ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो आपण मूवी पोस्टर डाउनलोड केला होता तो तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे। ओके, तर हा पोस्टर आपण इथे ॲड करून घेऊया। तर पोस्टर ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्या पोस्टरची साईज तुम्हाला वाढवून घ्यायची आणि आपल्या कॅनव्हासला तो प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। ओके, याच थीममध्ये मित्रांनो तुम्हाला प्रॉपर पोस्टर सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खालती तुम्हाला काही ऑप्शन बघायला भेटेल, तुम्हाला इथे इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ब्लरवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे बरेच इफेक्ट्स बघायला भेटतील। तर तुम्हाला इथे रिडायल ब्लर इफेक्टवरती क्लिक करायचे आणि जी ॲडजस्टमेंट असेल ही तुम्हाला 100% इथे करून टाकायचे आणि हा पॉइंटर तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे। तर आपण या कॉर्नरमध्ये इथे सेट करूया। त्यानंतर तुम्ही इथे डन करायचे आणि पुन्हा तुम्हाला इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि पुन्हा तुम्हाला रिडायल ब्लर इफेक्टवरती क्लिक करायचे आणि जी काही ब्लरची ॲडजस्टमेंट असेल ती तुम्हाला पुन्हा 100% करायचे आणि आता हा पॉइंटर आपण इथे या कॉर्नरमध्ये इथे सेट करूया। तर आता मित्रांनो आपल्या या मूवी पोस्टरमध्ये जे ऑब्जेक्ट होते ते तुम्हाला इथे रिमूव्ह झालेले बघायला भेटतील। ओके, आता मित्रांनो तुम्हाला पुन्हा इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे, तर मोशन ब्लर इफेक्टसुद्धा मित्रांनो एकदा इथे अप्लाय करून बघा। तर आता हा बॅकग्राऊंड तुम्हाला इथे सेव्ह करून घ्यायचं आहे। वरती एक सेव्हचं सिम्बॉल बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचं, आपला बॅकग्राऊंड इथे सेव्ह होऊन जाईल। आता तुम्हाला पुन्हा ॲड फोटोवरती क्लिक करून आता हा जो आपण बॅकग्राऊंड तयार केला तो तुम्हाला पुन्हा इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर आता इथे आपल्याला बॅकग्राऊंडचा ब्लेंडिंग मोड इथे आपल्याला चेंज करायचा आहे। तर हा बॅकग्राऊंड इथे मी रोटेट करून घेतो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते ब्लेंडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला बरेच ऑप्शन बघायला भेटतील, तर ज्या इफेक्टमध्ये तुम्हाला तुमचा बॅकग्राऊंड इथे करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता। तर इथे आपण ॲड इफेक्ट टाकून बघूया। तर मित्रांनो हा इफेक्ट थोडा बॅकग्राऊंडला थोडा लाईट वाटतोय, तर आपण हा इफेक्ट इथे अप्लाय करूया। त्यानंतर मित्रांनो बॅकग्राऊंड तयार झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपला हा बॅकग्राऊंड गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आता तुम्हाला मी गॅलरीमध्ये जाऊन आपला हा बॅकग्राऊंड तुम्हाला झूम करून दाखवतो। ओके, आता मित्रांनो तुम्ही बॅकग्राऊंडची क्वालिटी इथे बघू शकता, एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये इथे बॅकग्राऊंड तुम्हाला मी तयार करून दाखवला आहे। तर याच थीममध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड्स तयार करायचे आहेत आणि आता जो तुम्हाला या व्हिडिओचा थंबनेल दिसतोय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला 25+ मी बॅकग्राऊंड्स दिले आहेत। तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता आणि जे काही आपले 25+ बॅकग्राऊंड असेल ते तुम्ही तिथे फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।
चला मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशा जगा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.